स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इंग्लिश व्हॅकॅब्युलरी भाग 3। चला तर सुरू करूया भाग 3। एक एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग किंवा अधिक खर्चाचा। 2 एक्सपेन्सेस म्हणजे खर्च। 3 डेब्ट्स म्हणजे कर्ज। 4 स्कॅर्सिटी म्हणजे टंचाई, तुटवडा किंवा अभाव किंवा चणचण। 5 नंबर आहे स्टफ म्हणजे सामान, माल, भरगच्च भरणे किंवा कोंबणे। 6 नंबर आहे मायनर म्हणजे किरकोळ, वयात न आलेला किंवा अज्ञान। 7 नंबर आहे रिग्रॉस म्हणजे कठोर, कडक किंवा उग्र। नंबर आहे इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास, कारावास किंवा कैद। पेनल्टी म्हणजे दंड किंवा शिक्षा। 10 नंबर आहे प्रोसिक्युटर म्हणजे फिर्यादी, सरकारच्या वतीने खटला चालवणारा वकील। 11 नंबर आहे ट्रेट म्हणजे वागवणे किंवा हाताळणे। 12 नंबर आहे हेलिश म्हणजे भयानक, किळसवाना किंवा नरक। 13 नंबर आहे आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद, वाद, मतभेद किंवा मतभिन्नता किंवा चर्चा। 14 नंबर आहे नॅस्टी म्हणजे खवळलेला, चिडखोर, धोक्याचा, तिटकारा उत्पन्न करणारा। ॲक्यूज म्हणजे आरोप, आळ घेणे किंवा आरोप करणे। 16 नंबर आहे ॲक्युज्ड म्हणजे आरोपी। 17 नंबर आहे डेफ्रेकेट म्हणजे तीव्र नापसंती दर्शवणे किंवा धिक्कार करणे। 18 नंबर आहे सप्लिमेंटरी म्हणजे पूरक। 19 नंबर आहे अकीन म्हणजे समान अकीन म्हणजे समान। डिटेन्शन म्हणजे अटक किंवा ताब्यात घेणे। 21 नंबर आहे हॅम्पर्स म्हणजे अडथळा हे। डिप्रेकेटिंग म्हणजे नापसंत करत आहे किंवा नापसंत करणारा। 23 नंबर आहे डिफॉल्ट म्हणजे हलगर्जीपणा, कर्तव्य करण्यास चुकणे किंवा मूलभूत। 24 नंबर आहे एक्सेप्शन म्हणजे अपवाद, वगळणे किंवा हरकत घेणे। 25 नंबर आहे अरायझिंग म्हणजे उद्भवणारे। तर मित्रांनो, इथे भाग 3 मधील आपले 25 शब्दसाठा संपलेले आहे। भाग 4 साठी लगेच येणार आहे, तर तो पुढील भाग बघून घ्या। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे जे व्हिडिओ आलेले आहे किंवा येणारे आहे सगळे आपल्याला व्हिडिओ दिसणार आहे। धन्यवाद।